आता पाहूयात आपण महाराष्ट्र देश हा विशेष कार्यक्रम माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासोबत। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। राज्य सरकारने या आठवड्यात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया। स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्यासाठी तब्बल 30 लाख कोटींची गुंतवणूक झाली। यात हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, IT, डाटा सेंटरसह इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच ऑटोमोबाईल क्षेत्र, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचा समावेश आहे। ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार आहे। तेथे उद्योगवाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। कोणते महत्त्वाचे सामंजस्य करार दावोसमध्ये करण्यात आले ते आपण पाहूया। महाराष्ट्र सरकार आणि कार्लसबर्ग रोजगार उपलब्ध होईल 8000 ठिकाणे गडचिरोली। महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स ही कंपनी, क्षेत्र आहे IT, डेटा सेंटर्स, गुंतवणूक आहे 1 लाख कोटी, रोजगार आहे 1,50,000। जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे। त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालंय, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ॲक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील। मुंबई, गडचिरोली, पालघर आणि रत्नागिरी यासारख्या जिल्ह्यांपाठोपाठ आता रायगड जिल्ह्याला देखील दावोसमधील गुंतवणुकीचा फायदा होणार आहे। रायगडसाठी सर्वात मोठं गिफ्ट मिळाले। पेण येथे ग्रोथ सेंटरसाठी महाराष्ट्र सरकार आणि विविध जागतिक कंपन्यांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली। 1200 एकर परिसरात तिसरी मुंबई उभारण्याचा हा प्लॅन आहे। यासाठी तब्बल 11 कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। हा जो प्लॅन आहे हा स्पिअरहेड महानगरपालिका करेल, पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातनं देखील गुंतवणूक येईल आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू आणि हेच टेम्पलेट आपण सगळ्या मोठ्या शहरांमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण नेऊ शकू। अशा पद्धतीनं ही गुंतवणूक आपण या ठिकाणी केलेली आहे। याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं इंडिया पॅव्हिलियनमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या वतीनं स्केलिंग सोलर एनर्जी व्हेअर इट मॅटर या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सौर ऊर्जा क्रांतीचा यशस्वी रोडमॅप सादर केला। आशियातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा योजना राबवून महाराष्ट्र आपल्या शेतीचा संपूर्ण वीजभार सौर ऊर्जेवर वळवत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातील एकूण सौर पंपांपैकी 60% पंप हे महाराष्ट्रात आहेत। लवकरच ही संख्या 10 लाखांच्या पार जाईल। सौर ऊर्जेमुळे होणारी कार्बन घट ही 300 कोटी झाडे लावण्या इतकी मोठी आहे। 2030 पर्यंत राज्याची 52% ऊर्जा ही नूतनीकरण स्रोतांपासून मिळेल आणि पुढील 5 वर्षात वीज खरेदीच्या खर्चात $10 अब्ज बचत करण्याचं राज्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।